की समोर असलेले महायुतीचे उमेदवार जरी 4 पक्षांमध्ये बेडूक मारून गेले असले पण विरोधी उमेदवाराविषयी फार काही भाष्य खरं तर मी करू इच्छित नाही। कारण जर सक्षम उमेदवार समोर असता किंवा पहिल्या चॉईसचा उमेदवार समोर असता तर बोलायला साहेब मजा आली असती। कारण मी परवाच मीडियामधून ऐकलं, मीडियामध्ये बातमी सुद्धा याची आली होती की समोर असलेले महायुतीचे उमेदवार जरी 4 पक्षांमध्ये बेडूक मारून गेले असले तरी सुद्धा पहिल्या पसंतीचे उमेदवार नव्हते। उमेदवारी खरं तर ही वेगळ्याच ठिकाणी देण्याची माननीय मुख्यमंत्री महोदयांची इच्छा होती आणि जी बातमी मला समोर मीडियातून ऐकायला मिळाली तुषार भाऊ, त्यानुसार छगन भुजबळ साहेबांची उमेदवारी ही माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या डोक्यात होती। परंतु छगन भुजबळ साहेबांनी नकार दिल्यामुळे ही उमेदवारी घेण्यासाठी पुन्हा एकदा जिथे आधी उद्धव साहेबांना धोका देऊन शिंदे साहेबांच्या शिवसेनेत गेले तिथून त्यांनाही उडी मारून शेवटी ज्यांच्यावर टीका केली आणि ज्यांना 2019 मध्ये हिम्मत असेल तर समोर लढून दाखवा असं आव्हान संसदेच्या प्रांगणात उभं राहून देत होते, त्यांच्याच वळसणीला जाऊन आज उमेदवारी घ्यावी लागली। अशी जर केविलवाणी परिस्थिती असेल तर अशा उमेदवाराविषयी फार जास्त बोलणं काशीनाथ भाऊ काही मला योग्य वाटत नाही। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।